त्या गेटमधून कुत्रा आला, हॉलमधून आला, डायरेक्ट इथून मी सगळं भाजीपाला निवडलेला होता आणि इथे बसला. आता हा दुसरा आणला त्यांनी लगेच जाऊन, सगळा मी ते फेकला. आणि हे बघा पूर्ण एवढा मोठा म्हणजे पालक, पुदिना आणि अजून काय होतं, कोथिंबीर, हे सगळं होतं इथे. आणि त्यांनी ते पूर्ण तोंड लावलं. स्पेशली रात्रीचा भात होता म्हणजे की फोडणीचा, ती पण. आणि हे बघा वडापाव, भजे वगैरे सगळं होतं. त्यांनी सगळ्याला तोंड लावलं आणि सगळं गेलं. आधीच मला भाजी निवडायचा कंटाळा आणि त्यात हे असं झालं. आता बघा डब्बल म्हणजे मी 1 तास ज्याच्यात 1.5 तास घालवलं का, ते शेवटी माझ्या अजून आज डबल पडलं बघा काम. मला ते अवघड आहे फक्त एका चुकीमुळे, गेट उघडं टाकलं म्हणून. आणि म्हटलं आता आराम करावा आणि आपण हे करावं पटकन, तसं डायरेक्ट स्वयंपाक करायचा आणि होतं आहे पटकन. बघा आता ह्यालाच मला आता अर्धा पाऊण तास तर जाते. आता फक्त आताशी पालक निवडते, अजून कोथिंबीर राहिली. अवघड आहे. तर कुत्र्याचा व्हिडिओ काढला असता मी, तुम्हाला दाखवलं असतं. डायरेक्ट इथे असा बसून होता, पण त्याला माझ्या पायाचं म्हणजे यांच्या पायाचं हे झालं. मला असं प्लेट वाजल्यासारखा आवाज आला. म्हटलं मांजर आली काही की, डायरेक्ट कुत्रं होतं मांजरीच्या ऐवजी आज. तर मी काही व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही कुत्रं. जाऊ दे आता, असो आता काय करावं, झालं ते झालं. आता करते माझं काम मी. म्हणून गाईज गेट आवर्जून लावत जा, काही पण येऊ शकतं गेटमधून आणि आपलं असं नुकसान होतं.